तर आज मी बनवलेली आहे पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाजीपासून बनवलेली एकदम पारंपरिक पद्धतीची कवळ्याची आमटी। ही आमटी मी जुन्या काळात ज्या पद्धतीने बनवली जात होती त्याच पद्धतीने बनवलेली आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा। हा आहे पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाजीचा प्रकार म्हणजे कवळा। या रानभाजीपासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ सुद्धा बनवले जातात। कवळ्याची पानं अगदी लाजवळीच्या पानांसारखी आणि चिंचेच्या पानांसारखी असतात, त्यामुळे बाजारातून ही रानभाजी विकत घेताना कवळ्याची योग्य ती ओळख असणे सुद्धा खूप गरजेचे असते। सगळ्यात आधी कवळा निवडून त्यामधला कचरा, खराब किंवा नको असलेला भाग मी काढून घेणार आहे आणि कवळ्याची अशी कोवळी कोवळी पानं अशा पद्धतीने काढून घेणार आहे। आणि हा कवळा आता मी पूर्णपणे साफ करून घेतलेला आहे। कवळ्याची छान अशी कोवळी कोवळी पानं काढून घेतलेली आहेत। आता मी हा साफ केलेला कवळा 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घेणार आहे, म्हणजे यामधील जी काही माती असेल किंवा काही कचरा असेल तो पूर्णपणे निघून जाईल। आणि आता हा धुवून घेतलेला कवळा मी बारीक असा चिरून घेणार आहे। आता मी इथे एका भांड्यामध्ये किती आमटी हवी आहे त्यानुसार पाणी घालणार आहे आणि हे पाणी 5 ते 10 मिनिटे छान उकळू देणार आहे। आणि आता इथे पाणी सुद्धा छान उकळलेलं आहे। आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कवळा घालणार आहे आणि व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि कवळा सुद्धा मी 10 ते 15 मिनिटे व्यवस्थित शिजवून घेणार आहे। कवळा जर व्यवस्थित शिजला नाही तर खाताना त्याचा कच्चेपणा जाणवू शकतो। कवळा सुद्धा व्यवस्थित शिजणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे कवळा मी 10 ते 15 मिनिटे छान मऊ होईल असा शिजवून घेणार आहे। कवळा इथे छान व्यवस्थित शिजत आहे, तोपर्यंत मी आमटीसाठी लागणारं पारंपरिक असं वाटण तयार करून घेणार आहे। तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे भाजलेलं सुकं खोबरं, मिरची, आलं, कोथिंबीर, लसूण आणि थोडंसं जिरं। त्यानंतर हळद, मसाला, गरम मसाला, मीठ, तयार केलेलं वाटण, तेल आणि चिंच इथे मी पाण्यात भिजत ठेवलेली आहे। आणि आता इथे कवळा सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे। आणि आता इथेच मी एक खास अशी वेगळी गोष्ट करणार आहे, ती म्हणजे इथे मी आमटीला फोडणी देणार नाही। आपल्या जुन्या पारंपरिक पद्धतीने ज्या पाण्यात कवळा शिजला आहे त्यामध्येच मी तेल घालणार आहे आणि तेल व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। नंतर ह्यामध्ये तयार केलेलं वाटण सुद्धा घालणार आहे। या वाटणामुळे कवळ्याच्या आमटीला खूप अशी छान चव येते आणि वाटण सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर हळद, मसाला, मीठ, गरम मसाला हे सर्व टाकून घेणार आहे आणि हे सर्व मसाले मी कवळ्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहे।
आता यामध्ये मी चिंचेचं पाणी घालणार आहे। चिंचेच्या आंबटपणामुळे या आमटीची चव फारच चमचमीत अशी लागते। आता हे सुद्धा मी सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि आमटीला छान अशी उकळी येऊ देणार आहे, म्हणजेच वाटण, मसाले आणि चिंचेची चव कवळ्यामध्ये व्यवस्थित मुरेल। आणि आता इथे मस्त झणझणीत आंबट आणि तिखट चव असलेली कवळ्याची आमटी तयार झालेली आहे। गरमागरम भात आणि सोबतच तयार असलेली गरमागरम कवळ्याची आमटी आणि त्यासोबतच भाजलेला पापड, ह्या तिघांचं कॉम्बिनेशन म्हणजे खूपच अप्रतिम आणि भारी लागतं। जर तुम्हाला ही पारंपरिक पद्धतीने बनवलेली कवळ्याची आमटी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर द वॉचिंग।